2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर विजयी मेळाव्याला मंचावर फक्त ठाकरे बंधूंनी केलं भाषण। मेळाव्यातून दोन्ही बंधूंकडून युतीचे संकेत। एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। आमच्यात जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। कोण लिंब कापतय, कोण टाचण्या मारतय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ। उद्धव ठाकरेंचा भाजपसह एकनाथ शिंदेंना इशारा। विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही, पण नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा आणि मारहाणीचे व्हिडिओ काढू नका। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं। दोघांना एकत्र आणायला अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं। राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला। तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर। तुमची सत्ता विधान भवनात, आमची सत्ता रस्त्यावर आहे। राज ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा। महाराष्ट्रात मराठीवरून तडजोड होणार नाही, राज ठाकरेंचा इशारा। तर आता जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होईल, राज ठाकरेंचं मोठं विधान। मालकासमोर जय गुजरात म्हणणारा तुमच्याकरता काय उभं राहणार? उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला। ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला इतर पक्षांच्याही नेत्यांची हजेरी। सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, भाकप, रासप आणि शेकाप पक्षाचेही नेते विजयी मेळाव्यात सहभागी।